नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र श्रीराम अंधारे फ्रॉम सायन्स अकॅडमी दौंड. चला आत्मविश्वासातून यशाकडे. मित्रहो, आजच्या लेक्चर मध्ये आपण इयत्ता 12वी फिजिक्सचा जो पहिला चॅप्टर आहे रोटेशनल डायनामिक्स याचा पुढील भाग अभ्यासणार आहोत. मित्रहो, मागील भागामध्ये म्हणजेच व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये आपण अत्यंत महत्वाचं असं रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर वेलॉसिटी तसंच रिलेशन बिटवीन लिनियर अँड अँग्युलर ऍक्सेलरेशन याचा अभ्यास केला. मित्रहो, आजच्या भागामध्ये आपण या पुढील भागाचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, आजच्या आपल्या भागाची सुरुवात आपण करणार आहोत अत्यंत महत्वाचा असा पॉइंट ज्याचं नाव आहे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. मित्रांनो, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे नेमकं काय? पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन म्हणजे नेमकं काय? तर ज्या वेळेस एखादा पार्टिकल हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असतो त्यावेळेला एक फेरी म्हणजेच वन रोटेशन म्हणजेच वन रिव्हॉल्युशन परफॉर्म करण्यासाठी जो वेळ लागतो त्या वेळेला म्हटलं जातं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. मित्रांनो, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनला जर आपण इंग्रजीमध्ये डिफाईन करायचं ठरवलं तर आपण त्याला म्हणू शकतो द टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. आणि या पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचं आपल्या रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टर मध्ये अत्यंत महत्व आहे, म्हणून आपण सुरुवात करतोय या पॉइंट पासून. मित्रांनो, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. तर आत्ताच आपण बोलल्याप्रमाणे या पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ची जी डेफिनेशन आहे ती डेफिनेशन आहे द टाइम टेकन बाय द पार्टिकल. द टाइम टेकन बाय द पार्टिकल performing circular motion to complete one revolution. To complete its one revolution. Okay, मित्रांनो, the time taken by the particle performing circular motion to complete its one revolution is called as period of revolution. Period of revolution is represented by T. Okay, it is represented by capital T. ओके मित्रांनो, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन जो आहे तो आपण कॅपिटल टी या लेटरने रिप्रेझेंट करतो. मित्रांनो, जर आपण पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनला व्यवस्थितपणे समजावून घेतलं तर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन हा एक प्रकारचा टाइम आहे. काय आहे? टाइम. आणि आपल्याला माहिती आहे की टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन स्पीड. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन हा एक प्रकारचा काय आहे? टाइम. आणि टाइमचं जे सूत्र आहे ते असतं डिस्टन्स अपॉन स्पीड. मग या सूत्रानुसार जर आपण विचार केला तर समजा आता पार्टिकल जो आहे तो काय परफॉर्म करतोय? सर्क्युलर मोशन. ओके, पार्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय आणि हा सर्क्युलर मोशन करणाऱ्या या पार्टिकलने एक फेरी पूर्ण करण्यासाठी घेतलेला जो वेळ आहे कन्सिडर करा. कन्सिडर अ पार्टिकल इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन along the circumference of the circle, okay, having center O and radius R. Having center O and radius R in anti-clockwise sense. कुठल्या सेन्स मध्ये? अँटी क्लॉकवाईज सेन्स मध्ये. तर मित्रांनो, सुरुवातीला समजा पार्टिकल त्याच्या पी या पोझिशनला आहे. कुठच्या पोझिशनला आहे?
पी. ओके, मग पी या पोझिशन पासून निघून पुन्हा एकदा पी या पोझिशनला येण्यासाठी पार्टिकल पी पासून निघाला, तो कुठं ट्रॅव्हल होते पहा बरं, अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. ओके, आणि पुन्हा त्याला पी या पोझिशनला येण्यासाठी जो वेळ गेलेला असेल, या वेळेला आपण म्हणणार आहोत पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. आता मला सांगा टाइमचा फॉर्म्युला काय आहे? वी नो दॅट टाइम इज इक्वल्स टू distance traveled, that is distance upon speed. Okay, distance upon speed. मग मला सांगा पार्टिकलने पी या पोझिशन पासून निघून पी या पोझिशनला जाईपर्यंत किती डिस्टन्स कव्हर केले असेल? त्याच्या सर्कम्फरन्स इतकं. आणि कन्सिडर करा, जर त्या पार्टिकलची वेलॉसिटी ही जर v इतकी असेल, त्या पार्टिकलची वेलॉसिटी किती असेल? v इतकी असेल, तर मग आपला जो पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा जो फॉर्म्युला आहे तो कसा तयार होईल? तर तो असा तयार होईल मित्रांनो, दॅट इज पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज इक्वल्स टू जो डिस्टन्स आहे ते डिस्टन्स कशा इतकं आहे? आताच आपण पाहिलं सर्कम्फरन्स इतकं. कशा इतकं आहे? सर्कम्फरन्स इतकं. पहा ना, पार्टिकल पी पासून निघालेला आहे आणि तो सर्कम्फरन्सच्या अलॉंग ट्रॅव्हल होऊन पुन्हा कुठं जातोय? पी या पोझिशनला. याचा अर्थ कव्हर झालेलं डिस्टन्स किती असलं पाहिजे? सर्कम्फरन्स इतकं. आणि मग सर्कम्फरन्स हे झालं डिस्टन्स, आणि मग आपण काय आहे? स्पीड. इथं पार्टिकलची वेलॉसिटी किती आहे असं कन्सिडर केलं आपण? v. तर इथं फॉर्म्युला काय होईल आपला? मग पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन इज इक्वल्स टू सर्कम्फरन्स अपॉन वेलॉसिटी. मग आता आपण जर याला पुढे कॅल्क्युलेट केलं तर आपण पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन कशाने रिप्रेझेंट करणार? टी ने. सर्कम्फरन्स कशाने रिप्रेझेंट करतो आपण? सी ने. आणि वेलॉसिटी कशाने रिप्रेझेंट करतो आपण? v ने. म्हणजे t इज इक्वल्स टू सर्कम्फरन्सची व्हॅल्यू 2πr अपॉन आपली वेलॉसिटी v. ओके, हा आहे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचा फॉर्म्युला. कॅपिटल T इज इक्वल्स टू 2πr अपॉन v. मित्रांनो, जर आपण इथं वेलॉसिटी v चं जे रिलेशन व्हिडिओ क्रमांक 4 मध्ये अभ्यासलं, ते जर आपण यूज केलं, रिलेशन बिटवीन लिनियर वेलॉसिटी अँड अँग्युलर वेलॉसिटी, बट v इक्वल्स टू r ओमेगा. v इक्वल्स टू r ओमेगा. आणि मग आपण या सूत्राला कसं लिहू शकतो? वरील सूत्राला. देअरफॉर t इक्वल्स टू 2πr अपॉन v ची किंमत r ओमेगा. इथं r आणि r ह्या सिमिलर क्वांटिटीज आहेत, ज्या काय होतील? कॅन्सल आउट होतील. काय होतील? कॅन्सल आउट. आणि मग काय उरेल? t इज इक्वल्स टू 2π अपॉन ओमेगा. म्हणजे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन साठी आपल्याला एकूण किती सूत्र मिळाली? 2. एक म्हणजे t इज इक्वल्स टू 2πr अपॉन v, आणि जे दुसरं सूत्र मिळालं ते म्हणजे t इज इक्वल्स टू 2π अपॉन ओमेगा. ओके मित्र हो, जर आपण दोन्ही सूत्रांना एकत्रितपणे लिहिलं तर आपण म्हणू शकतो t इज इक्वल्स टू 2πr अपॉन v इज इक्वल्स टू 2π अपॉन ओमेगा. तर हे झालं आपलं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचं सूत्र. ओके मित्रांनो, जर या पुढे आपण विचार केला की पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन जो आहे हा जर टाइम आहे, तर याचं एसआय युनिट काय असलं पाहिजे? मित्र हो, याचं एसआय युनिट असलं पाहिजे सेकंड. ओके, याचं एसआय युनिट काय असलं पाहिजे? सेकंड. एसआय युनिट हे सेकंड असं असेल आणि त्याचा सिम्बॉल एस असा आहे. तर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे डायमेन्शन.
मला सांगा, जर आपण पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचं डायमेन्शन फाइंड आउट करायचा प्रयत्न केला तर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशनचं डायमेन्शन हे टाइमच्या डायमेन्शन सारखं येईल. म्हणजे कसं येईल? m0 l0 t⁻1 m0 l0 t⁻1. मित्र हो, जर पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन याचा आपल्या रुटीन लाईफमध्ये कुठं वापर होतो याचा जर आपण विचार केला तर आपण म्हणू शकतो पिरियड ऑफ सेकंड हँड जो आहे तो 60 सेकंड आहे. पहा बरं, सेकंड हँड एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी किती टाइम घेतो? 60 सेकंड. पिरियड ऑफ सेकंड हँड इज 60 सेकंड. पिरियड ऑफ मिनिट हँड इज 60 मिनिट बिकॉज मिनिट हँड कंप्लीट्स वन रिव्हॉल्युशन इन 60 मिनिट्स. ओके. तर तिसरा जो आहे पिरियड ऑफ आवर हँड. मित्र हो, आवर हँड वन कंप्लीट रिव्हॉल्युशन करण्यासाठी 12 आवर्स इतका टाइम स्पेंड करतो. ओके. तर जर आपण पृथ्वीच्या बाबतीत विचार केला म्हणजेच आपली प्लॅनेट अर्थ, तर प्लॅनेट अर्थ टेक्स 24 hours टू कंप्लीट वन रिव्हॉल्युशन अराउंड इटसेल्फ. म्हणजे तिचा जो ओन ऍक्सिस आहे ह्या ओन ऍक्सिस भोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी अर्थ किती? 24 तास वेळ घेते. किती मित्रांनो? 24 तास, 24 hours. ओके. मित्र हो, जर आपण मूनचा विचार केला तर मून अर्थ भोवती एक सर्क्युलर मोशन करण्यासाठी म्हणजेच एक रिव्हॉल्युशन करण्यासाठी 27.3 डेज घेतो. किती? 27.3 डेज. तर अर्थ सन भोवती एक रिव्हॉल्युशन कंप्लीट करण्यासाठी 1 इयर मीन्स 12 month इतका वेळ घेते. ओके. म्हणजे 365 डेज इतका वेळ घेते. म्हणजे मित्रांनो, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन हे आपण आपल्या रुटीन लाईफमध्ये वापरत असतो आणि हे सर्व पिरियड आपल्याला रोटेशनल डायनामिक्स मध्ये फार महत्वाचे आहेत. मित्रांनो, पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन जो आहे याचा वापर हा आपण फिजिक्स मध्ये कसा करणार आहोत हे तुमच्या आता लक्षात आलं. एक तर त्याची दोन्ही सूत्र, त्याचं डायमेन्शन, सगळ्यात महत्वाचं पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ सेकंड हँड, त्याला आपण म्हणूया पिरियड ऑफ सेकंड हँड. फॉर एक्झाम्पल ओके, फर्स्ट वन, period of second hand is किती आहे? 60 seconds. ओके. period of minute hand हा किती आहे? 60 minutes. ओके. period of our hand is 12 hours. Okay. period of rotation of earth about its own axis is 24 hours equals to 864.00 seconds. Okay. period of moon to complete one revolution around the earth 27.3 days. Okay. आणि period of earth around the sun, that is earth takes 365 days to complete one revolution around the sun. period
ऑफ अर्थ अराउंड द सन किती आहे हा 365 डेज किती आहे 365 डेज मित्र हो यानंतर आपण अभ्यासणार आहोत अत्यंत महत्वाचा असा टॉपिक तो म्हणजे फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्यूशन मित्रांनो फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्यूशन म्हणजे काय तर फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्यूशन म्हणजे पर युनिट टाइम जितक्या फेऱ्या होतात आता पर युनिट टाइम म्हणजे काय तर पर युनिट टाइम म्हणजे 1 सेकंड एका सेकंदामध्ये जितक्या फेऱ्या पूर्ण होतात तितक्या फेऱ्यांना आपण म्हणतो फ्रिक्वेन्सी काय म्हणतो फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्यूशन is defined as frequency of revolution is defined as the number of revolutions performed per unit time. The number of revolutions performed per unit time or per second okay the number of revolutions performed per unit time or you can say per second is called as frequency of revolution. Friends, frequency of revolution is represented by frequency of revolution is represented by n or f स्मॉल f किंवा n ने फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्यूशन रिप्रेझेंट करतात आणि and it is given by frequency is equals to 1 upon period frequency is equals to 1 upon period याचा अर्थ असा फ्रिक्वेन्सी ही पिरियडचा रेसिप्रोकल असते काय असते रेसिप्रोकल द रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी ओके मग मला सांगा इथं जो रेसिप्रोकल ऑफ जो पिरियड आहे तो जर फ्रिक्वेन्सी असेल तर आपण काय म्हणू शकतो मग देअरफॉर n इज इक्वल्स टू 1 अपॉन t n इज इक्वल्स टू 1 अपॉन t ओके मित्र हो थोडक्यात काय तर फ्रिक्वेन्सी ही पिरियडचा काय आहे रेसिप्रोकल आहे काय आहे रेसिप्रोकल सो पिरियड कॅन ऑल्सो बी डिफाइंड ॲज frequency can also be defined as the reciprocal of period is called as frequency reciprocal of period is called as frequency ओके मित्रांनो आता जर आपण पिरियडचा फॉर्म्युला आठवला तर पिरियड म्हणजे काय तर पिरियड म्हणजे 2 पाय आर अपॉन व्ही ओके 2 पाय आर अपॉन व्ही तर मग मी इथं n इज इक्वल्स टू 1 अपॉन 2 पाय आर अपॉन व्ही लिहू शकतो ओके बट कॅपिटल टी इक्वल्स टू 2 पाय आर अपॉन व्ही कॅपिटल टीचे काय फॉर्म्युला आहे 2 पाय आर अपॉन व्ही मग फ्रिक्वेन्सीला कसं लिहिल मी सो n is equals to reciprocal of that is v upon 2 pi r n is equals to v upon 2 pi r मित्रांनो जर आपण पिरियडचा जो दुसरा फॉर्म्युला होता 2 पाय अपॉन ओमेगा त्याचा वापर केला तर आपण काय म्हणू शकतो और
n is equals to reciprocal of 2 pi upon omega means omega upon 2 pi. Therefore, omega is equals to 2 pi n. यावरून आपल्याला कुठला फॉर्म्युला मिळाला ओमेगा साठीचा सुद्धा. कुठचा ओमेगा इज इक्वल्स टू 2 पाई n. ओके मित्रहो, जर आपण अजून थोडंसं पुढे गेलोच तर फ्रिक्वेन्सीचं SI युनिट काय. ओके, SI युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज SI युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज पर सेकंड. कारण फ्रिक्वेन्सी काय आहे रेसिप्रोकल ऑफ पिरियड. मग पिरियडचं युनिट काय सेकंड. मग फ्रिक्वेन्सीचं युनिट काय होईल आपोआप पर सेकंड. यालाच स्पेशल नाव आहे हर्ट्झ. ओके, याला स्पेशल नाव काय आहे हर्ट्झ. आणि याचा जो सिम्बॉल आहे तो म्हणजे कॅपिटल HZ. कॅपिटल HZ. ओके, जर आपण याच्या डायमेन्शनचा विचार केला डायमेन्शन तर फ्रिक्वेन्सीचं डायमेन्शन काय बरं होईल आपलं. आपल्याला माहिती आहे पिरियडचं डायमेन्शन काय आपलं m0 l0 t⁻1. तर t⁻1 चा रेसिप्रोकल म्हणजे m0 l0 t⁻−1. m0 l0 t⁻−1 असं युनिट होईल कोणाचं फ्रिक्वेन्सीचं. सॉरी डायमेन्शन होईल कोणाचं फ्रिक्वेन्सीचं. मित्रांनो, जर आपण रुटीन लाईफमध्ये फ्रिक्वेन्सीचा वापर कसा करतो. आता रुटीन लाईफमध्ये फ्रिक्वेन्सीचा वापर आपण कसा करतो. आपण बोलताना बोलतो की आमच्या इथल्या रेल्वेची फ्रिक्वेन्सी ही कमी आहे. म्हणजे आपण नेहमी बोलताना बोलतो की बाबा दौंड पुणे रेल्वेची फ्रिक्वेन्सी ही फार कमी आहे. याचा अर्थ असा की दौंड टू पुणे आणि पुणे टू दौंड असं ज्या काही रेल्वे ट्रॅव्हल करतात त्यांची संख्या कशी आहे कमी आहे. म्हणजे 24 आवर्स मध्ये किती रेल्वे तिथं अपडाऊन करतात याचा आपण विचार करत असतो. बरोबर आहे. तसं फ्रिक्वेन्सी आपण बोलताना म्हणतो की आपल्या घरामध्ये जी रेग्युलर जो डोमेस्टिक इलेक्ट्रिक सप्लाय जो आहे हा डोमेस्टिक रेग्युलर इलेक्ट्रिक सप्लाय हा 50 हर्ट्झ वरती काय केलेला असतो आपण सेट केलेला आहे 50 हर्ट्झ. ओके, तसंच जर आपण रुटीन लाईफ मधली दुसरी उदाहरणं घ्यायची ठरवली तर आपण म्हणताना म्हणतो की आमच्या घरामध्ये असणारा जो फॅन आहे सिलिंग फॅन त्याची फ्रिक्वेन्सी ही काय आहे जास्त आहे. फ्रिक्वेन्सी जास्त आहे याचा अर्थ काय करतोय तो पर सेकंड जास्त रोटेशन परफॉर्म करतोय. किंवा जे आपल्याकडे मोटरसायकल्स असतात ह्या मोटरसायकलला ज्यावेळेस आपण ऍक्सेलरेशन देतो त्यावेळेस तिथं आरपीएम किती आरपीएम आहे 1000 आरपीएम 2000 आरपीएम 1 2 3 4 5 असं दिलेलं असतं पहा तिथं. तर इंटू 1000 असं त्याचं गणित असतं. म्हणजे 1000 आरपीएम 2000 आरपीएम हे जे आहे हे सर्व काय आहेत फ्रिक्वेन्सीज आहेत. ओके, तर मित्रांनो आता आपण बोलताना बोललो की आरपीएम. मित्र हो, फ्रिक्वेन्सी ही जनरली आरपीएम मध्ये दिली जाते आणि तिला कन्वर्ट करणं फार गरजेचं असतं आरपीएस म्हणजेच पर सेकंड म्हणजेच हर्ट्झ मध्ये. तर त्याला कसं कन्वर्ट केलं जातं आपण ते पाहूया. मित्रांनो, ही फार महत्वाची गोष्ट आहे की 1 आरपीएम इज इक्वल्स टू व्हॉट. तर 1 आरपीएम इज इक्वल्स टू 1/60 सेकंड्स किंवा आरपीएस. 1/60 आरपीएस त्यालाच आपण काय म्हणणार आहोत हर्ट्झ. ओके, मग मला सांगा जर मी म्हटलं एक्स आरपीएम तर आपण याला कसं लिहू. एक्स आरपीएम इक्वल्स टू x/60 आरपीएस. ओके, x/60 आरपीएस. फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलं की एका फॅनची फ्रिक्वेन्सी ही 360 आरपीएम आहे. किती आहे 360 आरपीएम. तर 360 आरपीएम इज इक्वल्स टू हाऊ मेनी आरपीएस. आपण काय करणार 360 ला कशाने डिवाइड करणार आहोत 60 ने. 360/60 म्हणजे किती येईल आपला आन्सर 6 आरपीएस. किती येईल आपलं 6 आरपीएस किंवा काय म्हणणार आपण याला 6 हर्ट्झ. ओके, समजा आपण दुसरं उदाहरण घेतलं. मी जर म्हटलं की एक सिलिंग फॅन आहे आणि तो सिलिंग फॅन काय करतोय
18 आरपीएम करतोय. किती? 18 आरपीएम. तर 18 आरपीएम म्हणजे काय? तर 18 आरपीएम मीन्स 18/60 आरपीएस. मग 18/60 आरपीएस ला आपण काय करणार आहोत? डिवाइड करणार आहोत. कशाने? 6 ने डिवाइड करू शकतो आपण. तर 6 3 जा 18, 6 1 जा 6, 6 0 6 म्हणजे 6 3 जा 18 डिवायडेड बाय 6 10 जा 60. 3/10 हर्ट्ज किंवा यालाच आपण काय म्हणू शकतो फायनली 0.3 हर्ट्ज. ओके मित्र हो, जर अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा विचार केला, कोणती फ्रिक्वेन्सी? अँग्युलर फ्रिक्वेन्सी. तर मित्रांनो अँग्युलर फ्रिक्वेन्सी जी आहे त्या अँग्युलर फ्रिक्वेन्सीला सुद्धा कन्व्हर्जन फॅक्टर, अँग्युलर फ्रिक्वेन्सीचा कन्व्हर्जन फॅक्टर लक्षात घेणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी जी असते, अँग्युलर फ्रिक्वेन्सी जी असते ही फार महत्वाची गोष्ट आहे आणि तिला अँग्युलर फ्रिक्वेन्सीला आपण 2πn असं कन्सिडर करतो. आणि मग ही जी अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे ही 2πn जर असेल तर मग मला सांगा, मी जर म्हटलं की x आरपीएम जे आहे एवढी अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे, तर x आरपीएम अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे, याचा अर्थ नेमकी किती आरपीएस किंवा किती हर्ट्ज अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे हे फाइंड आउट करणं फार गरजेचं आहे. तर x आरपीएम एवढी जर अँग्युलर फ्रिक्वेन्सी असेल, अँग्युलर फ्रिक्वेन्सी किती असेल? x आरपीएम. तर x आरपीएम ला आपण, x आरपीएम म्हणजेच किती आरपीएस? x आरपीएम म्हणजे x/60 आरपीएस. ओके, मग अँग्युलर फ्रिक्वेन्सी किती होईल? x आरपीएम if angular frequency is x rpm, angular frequency is x rpm, then omega equals to 2 pi into x by 60 RPS. आता इथं अँग्युलर फ्रिक्वेन्सी जी आहे हिचं एसआय युनिट काय? तर तिचं एसआय युनिट असतं रॅडियन्स पर सेकंड. काय असतं? रॅडियन्स पर सेकंड. मग आपल्याला 2 पाय इंटू x/60 रॅडियन्स पर सेकंड म्हणावं लागेल. ओके, रॅडियन्स पर सेकंड 2πx/60 रॅडियन्स पर सेकंड, किंवा त्याला आपण असंही लिहू शकतो 2πx/60. फॉर एक्झाम्पल, if angular frequency is given as 180 rpm, then omega equals to 2 pi into 180 divided by 60 radians per second. That is 0 0 cancel, 6 3 जा 3 2 जा 6 pi. Omega is equals to 6 pi radians per second. ओके, यावरून आपण काय लक्षात घेतलं तर आपण इथे फार महत्वाचा कन्व्हर्जन फॅक्टर लक्षात घेतला, तो म्हणजे असा x rpm is equals to 2πx/60 radians per second. ओके, नोट x rpm is equals to 2πx/60 radians per second. हा कन्व्हर्जन फॅक्टर फार महत्वाचा ठरणार आहे. ओके मित्रांनो, तर ही होती आपली फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन. फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन मध्ये आपण काय काय शिकलो? यामध्ये आपण शिकलो त्याची फार महत्वाची डेफिनेशन, द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स परफॉर्म्ड पर युनिट टाइम और पर सेकंड इज कॉल्ड एज
frequency of revolution, it is represented by n or f and given by frequency is equals to 1 upon period. So n is equals to 1 upon t. t चे दोन सूत्र आहेत आपल्याला 2 pi r upon v आणि 2 pi upon ओमेगा. ह्या दोन्ही सूत्रांचा वापर करून आपण फ्रिक्वेन्सी साठी काय केलं, दोन सूत्र तयार केली रेसिप्रोकल घेऊन, v upon 2 pi r किंवा ओमेगा upon 2 pi. यावरून आपण नवीन सूत्र तयार केलं, ओमेगा इक्वल्स टू 2 pi n. ओके, याचा युनिट ऑफ फ्रिक्वेन्सी इज पर सेकंड और हर्ट्ज. डायमेन्शन काय आहे, m0 l0 t⁻⁻1. ओके, आपण यानंतर फार महत्वाची गोष्ट शिकलो की कन्व्हर्जन फॅक्टर जर आरपीएम मध्ये असेल तर त्याला आरपीएस मध्ये करण्यासाठी 1/60 करतो आपण. ओके, x आरपीएम इज इक्वल टू x/60 आरपीएस. मग आपण त्याची दोन उदाहरणं घेतली, 360 आरपीएम आणि 18 आरपीएम, त्यांना आपण कन्वर्ट केलं. तसंच फार महत्वाचा हा जो फॉर्म्युला आहे ओमेगा इज इक्वल टू 2 pi n. मित्रांनो, बऱ्याचदा फ्रिक्वेन्सी ही अँग्युलर फॉर्म मध्ये दिलेली असते. म्हटलेलं असतं की इट्स अँग्युलर व्हेलॉसिटी चेंजेस फ्रॉम 180 आरपीएम टू 60 आरपीएम अशा पद्धतीचं. तर त्यावेळेला त्याला पर सेकंड म्हणजे रॅडियन्स पर सेकंड मध्ये, कारण अँग्युलर फ्रिक्वेन्सीचं जे युनिट आहे ते आहे रॅडियन्स पर सेकंड. अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी ओमेगा, याचं जे युनिट आहे ते काय आहे, रॅडियन्स पर सेकंड. त्याला कन्वर्ट करणं फार गरजेचं आहे आणि मग ते कन्वर्जन करण्यासाठी आपण कन्वर्जन फॅक्टर घेतला. इफ अँग्युलर फ्रिक्वेन्सी इज x रॅडियन्स पर मिनिट, देन w इज इक्वल्स टू ओमेगा इक्वल्स टू 2 pi x/60 रॅडियन्स पर सेकंड, दॅट इज 2 pi x/60. मग आपण त्याला एक उदाहरण घेतलं मी 180 आरपीएमचं आणि 180 आरपीएम ला मी कन्वर्ट करून तुम्हाला दाखवलेलं आहे. लक्षात येतंय मित्रांनो, जर आपण याच्यावरती कन्वर्जन फॅक्टर म्हणून जर नोट करायची ठरवली तर आपण म्हणणार x आरपीएम इज इक्वल टू 2 pi x/60 रॅडियन्स पर सेकंड. ओके मित्रहो, आजच्या भागामध्ये आपण फार महत्वाच्या अशा दोन गोष्टी अभ्यासल्या. एक म्हणजे टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन किंवा पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आणि फ्रिक्वेन्सी ऑफ रिव्हॉल्युशन.